स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये। तर आजचा हा व्हिडिओ नगरमधला आहे। नगरमध्ये ही बघा सकाळी सकाळी छान रांगोळी इथून काढली आहे, कारण इथून आता पालखी जाणार आहे संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांची। ही बघा खूप सुंदर रांगोळी इथून काढलेली आहे। त्या ठिकाणी गाड्यांमुळे खराब होती। रथ 10 वाजता जाणार आहे आणि सकाळी 6:30 वाजता ही रांगोळी काढून झालेली आहे। बघू शकता तुम्ही, खूप सुंदर रांगोळी इथून तिथून रस्त्यावरही काढलेली आहे। आता ही रांगोळी मी रथाच्या दिशेने चालली आहे। रथ ज्या ठिकाणी आहे उभा त्या ठिकाणी पालखी ठेवल्यानंतर रथाचं प्रस्थान होईल आणि आता तुम्हाला रथाकडे घेऊन जाते। रथ कसा सजवला आहे ते पण तुम्हाला दाखवते, कारण नगरमध्ये खूपच सुंदर रथ सजवला जातो। मागच्या वर्षी पण खूप सुंदर रथाची सजावट केलेली होती। हे बघा खूप सुंदर अशी ही रांगोळी आहे। चला बघा, अप्रतिम अशी एवढी रांगोळी आहे ही बघा। वाव क्या बात है। एवढी इथून तिथून म्हणजे जवळजवळ 100-200 मीटरपर्यंत ही रांगोळीची लेंथ आहे। बघा तर भाविक रस्त्याने वारकरी दिसत आहे बरेच, हे बघा। आणि बघा वाव ही रांगोळी तर बघा, तर मध्ये ना मस्त फुलांचं छान फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे, खूप सुंदर आणि खूप सुंदर डोळ्याचे पारणं फिटतील अशी रांगोळी आहे। हे बघा हे बघा ही रांगोळी खूप सुंदर सुंदर अशी ही रांगोळी। हे बघा अजून रांगोळी काढायचं काम चालू आहे। हे दादा रांगोळी काढताय, हे बघा आपले सरचे स्वागत करत आहे। आणि आमच्या रावटीची व्यवस्था पण आहे ना, रथापासून जवळजवळ 200 मीटर अंतरावर होती। तर मी आमच्या रावटीतून बाहेर आले आणि लगेच ही रांगोळी सुरू होती, तिथून मी शूटिंग करत आली। हे बघा हा रथ खूप सुंदर सजवलेला आहे, पूर्ण पांढरे आणि वाईन कलरचे, अजून बऱ्याच म्हणजे सर्वच प्रकारचे फुलं लावलेले। तुम्हाला रथाचं मी सजावट दाखवते। रथाजवळ बऱ्याच भाविकांनी, वारकऱ्यांनी, गावकऱ्यांनी गर्दी केलेली होती आणि ते रथाजवळ फोटो काढत होते। हे बघा दाखवते मी तुम्हाला सजावट केली आणि ह्याही वर्षी खूप सुंदर सजावट केली आहे। बघा सजावट कशी आज सोबत आहे ना हे रथ सजावट ज्यांनी केली ती रामकृष्ण माऊली अजय गाढवे असं यांचं नाव आहे। कधी सुरुवात केली होती रथ सजावटला? काल सकाळी म्हणजे काल सकाळी। आणि किती वेळ लागला करायला रथ सजावट? संध्याकाळी 2 वाजेपर्यंत चालू होतं। रात्री 2 वाजेपर्यंत सकाळपासून चालू होतं, संध्याकाळी सजावट चालू होती। हो ना, खूप सुंदर अशी रथ सजावट केली आहे। खूप खूप धन्यवाद तुमचे। आता अजय गाढवे म्हणून होते आपल्यासोबत, त्यांनी सांगितलं की काल दुपारी 12 वाजता रथाची सजावटला सुरुवात केली, तर रात्री 2 वाजता ही सजावट करून पूर्ण झालेली आहे। आणि रथ सजावट कधीपासून करता, काय करता, कशी करता याचा पण मी एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तो तुम्ही बघितलाच असेल। तर रथाची सजावट आहे ना पहिले करत नव्हती, प्लॅस्टिकचे फुलांचे हार वगैरे निवृत्तीनाथांच्या रथाला असायचे, पण माऊलींच्या रथाला मात्र आहे ना रोज ताज्या फुलांचा सजावट असायची। तर मग ही संकल्पना अशी रथ सजावट दिंडी क्रमांक 37 यांचे जे प्रमुख आहे त्यांनी सुरुवात केली, त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर हे बघा किती सुंदर आज रथाची सजावट केलेली आहे। आणि थोड्याच वेळात आता दिंडीचं आगमन पुढच्या दिशेने होणार होतं। नगरवरून आहे ना साकतला दिंडी जाणार होती आज। तर बघा इथे महिला आहे ना सुंदर सजवले रथापुढे सगळ्या महिला फोटो काढताय। रामकृष्ण हरी माऊली। तर रथाप्रमाणे पालखी पण खूप सुंदर सजवलेली आहे आणि हे बघा पालखी सुंदर केली आहे। जय हरी माऊली, रामकृष्ण हरी। हे बघा बघू शकता तुम्ही संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका बघा। रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी।
आणि हे बघा पालखीचं दर्शन वगैरे घेतलं मी, तिथलं शूटिंग वगैरे केलं आणि इथं मेडिकल कॅम्प मंडप, हे बघा चरण सेवा व मोफत वैद्यकीय उपचार केंद्र उपचार सेवा असं लिहिलेलं आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्टचे इथले हे डॉक्टर्स आहे आणि यांच्याकडे मी ना मला कोरडी सर्दी आणि कोरडा खोकला झालेला होता, तर यांच्याकडे आली. सगळ्यांनी मला खूप छान सर्व्हिस दिली. इथे मी ब्लड BP शुगर पण चेक केलं. इथे सगळी सोय उपलब्ध आहे आणि सगळे डॉक्टर्स इथले खूप छान होते. ते बघा सगळे डॉक्टर बसलेले जे हरी आणि हे बघा हे सगळे डॉक्टर्स बसलेले इथे. थँक्यू. जय हरी माऊली. आणि तुम्ही सगळे खूप छान आहे, खूप आवडले मला. आणि सगळ्या म्हणजे एवढ्या इथून तिथून कॅम्प होता ना, तुमच्यासारखी सर्व्हिस कोणीच दिली नाही. थँक्यू. हे सगळे डॉक्टर्स खूप छान होते आणि खूप छान सर्व्हिस त्यांनी मला दिलेली आहे. ऑल ऑफ यू थँक्यू. इथे मी BP चेक केलं हे बघा. तर एवढी सुंदर रथाची सजावट, एवढ्या सुंदर सुंदर रांगोळ्या, त्याचबरोबर DJ आणि खूप खूप असं प्रसन्न, मनाला प्रसन्न करणारं वातावरण नगरमध्ये होतं. आणि दिंडीचं आता प्रस्थान झालं आहे. तर एवढ्या सुंदर वातावरणामध्ये बघा नाचण्याचा मोह ह्या डॉक्टर लोकांना पण आवडता आला. ज्यांच्याकडे मी चेकिंग केली ते सगळे हे मुलं डॉक्टर हे पण नाचण्याचा आनंद लुटत आहे. बघा तुम्ही सगळे किती जल्लोषात आली. खूप उत्साही वातावरण आहे. खूप मनाला प्रसन्न करणारं, खूप आनंददायी असं इथलं वातावरण होतं. इथे पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, हे गाणं डीजेवर चालू आहे. आणि त्या गाण्याच्या ठेकावर सगळ्यांनीच ठेका धरला आहे. डॉक्टर, तुळशीवाला आणि सगळे वारकरी मस्तपैकी नाचताय, फुगड्या खेळताय. खूप खूप जल्लोष आणि खूप मनाला उत्साहित करणारं असंही वातावरण होतं. अगदी देहभान हरपून जाईल, कुठलीही मनामध्ये विचार येणार नाही. या आनंदात सगळे तल्लीन झाले होते. बघा तुम्ही. तरी वाटलं नाही रे दुःख, सुखली माझी वारी पांडुरंगा, तुझ्यासाठी आमचं सुख. बघा ऐकलं ना तुम्ही डीजेवर. खरंच किती संकट येऊ काही असो, वारकरी आपला चालत राहतो. आणि खरंच वारीला एकदा गेल्यानंतर चुकूनही घरचं ध्यान येत नाही आपल्याला, की घरी काय चालू असेल, घरी काय आहे काय नाही. प्रत्येक स्त्रीचं कसं असतं, आपण खूप जीव ओतून संसार करतो. सगळ्या स्त्रिया असू, आपल्या घरामध्ये आपला खूप जीव असतो. पण वारीला गेल्यानंतर घरची खरंच आठवण येत नाही, कारण वारीचा आनंदच काही वेगळा असतो. आणि हे बघा रथ, रांगोळ्या, DJ, खूप उत्साही वातावरण. त्याचबरोबर आहे ना बैलं पण खूप सुंदर सजवलेली आहे. आणि रथाचं आता प्रस्थान झालेलं आहे नगरमधून. आणि बघा आहे की नाही सर्व देहभान विसरून टाकणार हा क्षण, हाची देही हेची डोळा असा आहे. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या
आता तुम्हीच सांगा मला, एवढ्या जल्लोषात, एवढ्या आनंदमय, एवढ्या मंगलमय वातावरणात कोणाला तरी घरची आठवण येईल का हो? कारण घर हे आपलं कायमचंच असतं, पण हा एक महिना खूप म्हणजे खूप आगळा वेगळा असा असतो. तर इथे परत वारकऱ्यांनी महादेवाला माझ्या आवडते बिलाची पानं हे गाणं लावलेलं आहे डीजेवर. म्हणजे गाणं तसं गावकऱ्यांनी लावलं आहे, वारकऱ्यांनी नाही लावलं, कारण वारकऱ्यांकडे डीजे वगैरे काही नसतो. आणि त्या गाण्याच्या तालावर गावकरी आणि वारकरी नाचताय. तर इथे परत एकदा आहे ना वारकरी फुगड्या खेळायला लागले आहे. तर इथे जय हो पवन कुमार ह्या गाण्यावर परत एकदा वारकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी फुगड्या आणि ठेका धरलेला आहे. तर मी फुगड्यांची आणि नाचांची शूटिंग करत होते. माझ्या मैत्रिणींनी मला ओढलं फुगडी खेळायला आणि आता आम्ही दोघीजणी फुगड्या खेळायला लागलो. पण आम्हाला आणखीन दोघंजण जॉईन झाले आणि आम्ही चौघांनी मिळून फुगडी खेळली. हे बघा. प्रकारे खूप खूप उत्साहात आणि खूप खूप आनंदात, खूप जल्लोषात शब्द वर्णन करावे तितके कमीच पडेल अशा वातावरणात दिंडीचं प्रस्थान आहे ना नगरवरून आता झालेलं आहे. म्हणजे नगरमध्येच अजून. आणि हे जवळजवळ सगळं 1 ते 1.5 तास चालू होतं. मी शूटिंग 10-15 मिनटंच केली आहे, पण 1 ते 1.5 तास हा नाचायचा कार्यक्रम, फुगड्यांचा कार्यक्रम चालू होता. आणि हे बघा दिंडी गेली आमची आणि तिथून पुढे झेंडेकरी वगैरे. हे बघा पंढरपूरच्या दिशेने आम्ही चाललो आहोत आणि कडक कडक ऊन पडलेलं आहे, पण उत्साह इतका आहे पांडुरंगाच्या भेटीचा. तर पंढरपूर अजून 188 किलोमीटर आहे, पण ते हायवेने, कारण आम्ही हे बघा हायवेने आम्ही चाललेलो आहे. पण आम्ही ना मधून आहे ना मधल्या रस्त्याने जातो, त्याच्यामुळे ते जास्त लांब पडतं. तर इथे हा मिलिटरी एरिया लागलेला आहे. माझे मिस्टर याच डिपार्टमेंटला सर्व्हिसला आहे, उपनगर नाशिक इथे. तर इथे बघा एकदम असं छान स्वच्छ वातावरण आहे. आणि बरेच वारकरी पुढे चाललेले. आणि हे बघा हा मिलिटरी एरिया आहे पूर्ण, त्यामुळे हा रस्ता बघा किती सुंदर आहे, खूपच छान आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. आणि मागून नगारा तेच आहे. तर आमची दिंडी चालली होती त्याच दिशेने ना, त्याच रस्त्याने ही दिंडी चालली होती. छान होती. मी हिचं पण शूटिंग केलं. हे बघा इथे मस्त महादेवांची छान पिंडी आहे. हे बघ सोनाली तुझी काकू आली का?
तुझी काकू वारीमध्ये राहतच मी पुढे जाऊन झोपा काढते. मी कसं काय जायचं व्हिडिओ करून. त्याला काल सांगितलं की या इथे मी राहते देवाबरोबर आणि ह्या पुढे जातात. आता पुढे गेल्या लोकांची मी एकटी शूटिंग नाही करू शकत. पण हे बघ ही तुझी काकू बघितली का सोनू आणि बघ ही पण तुझी दुसरी काकू. काकूंना सांग म्हणा यांच्यासोबत राहत जा म्हणजे तुम्ही रोज व्हिडिओमध्ये दिसाल. हो की नाही. कसं वाटतंय वारी तुम्हाला? किती वर्ष आहे वारीचं? दुसरं तुमचं पहिलंच आहे का? बरं आता दरवर्षी वारीला यायचं बरं का? पंढरीचा वारकरी वारी चुकवून येते घरी. कळलं? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसं वाटतंय वारीमध्ये? छान वाटतं ना? घरचं आठवण येते का? भांडे घासायला नको, कपडे धुवायला नको, कसं राहायला नको, तिचं राहायला नको, आयतं बायतं खायचं आणि हरिनाम करत चालायचं. हा मायरा चालल्या मायरा. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आणि हो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.